मंडळी चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो लिमच्या पारंपरिक ओपनच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणकोणती बैल आली ते भाग 1च्या मार्फत पाहिलंच, परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बोरकरांचा सरदार पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये. भाऊ नमस्कार, नाव सांगा आपलं पहिले. बरं, आज कसं काय नियोजन केलं आहे सरदारचं? बरं, आत्ता चालू सीझनला म्हणजे 2025ला किती गुलाल झाले ह्याची काय? बरं, दिसायला बैल एकदम जबरदस्त दिसतोय आणि ठेवणी पण चांगली केली. म्हणजे काय खुराकात काय असते कसं काय? बरं बरं. आणि कोणत्या खांदी पोहतो हा? डावी खांदी पोहतो. बरे वा, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. आज काय अपेक्षा आहे? बरं, चला. मित्रांनो, आबा डोंगरेवाई यांचा पायलट पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये आणि नंद्या पण आलाय. मित्रांनो, बारामतीचा कृष्णा सुद्धा दाखल झालाय बघा या लिमच्या पारंपरिक मैदानामध्ये. नमस्कार. नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. काय म्हणताय, आज कृष्णाला घेऊन आलात? हो. आज कसं नियोजन असणार आहे पायरा वगैरे काय? पायरा आपला बाबर गोट्याचा वायकरांचा ते सरपंच आहे का गायकवाडांचा, बर, त्याच्याबरोबर आहे. पहिल्यांदा जोडी पळणार आहे का? पहिल्यांदा नाही, पहिल्यांदा. बरं बरं. कशी वाटते फाटी वगैरे बघितली की नाही? फाटी अजून नाही गेलो, चाललंय. आता झालं जस्ट. आता 2025ला किती गुलाल झाले आता चालू सीझन? बैलाचे चालू सीझनला 2 गुलाल झाले. बर, कोणत्या मैदानात? त्या बारामती डोरलेवाडी मैदानात एक झालाय. बर बर. आणि तिकडे घाटात एक झालाय. बर, चालतंय. शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, खेडचा मंगळ्या सुद्धा दाखल झालाय बघा या लिमच्या मैदानामध्ये. मित्रांनो, खर्शीकरांची रायफल सुद्धा दाखल झाली आहे बघा या लिमच्या मैदानामध्ये. मित्रांनो, कोडोलीचा लक्ष्मण पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये आणि कोंडवेकरांचा रुबाब पण आलाय बघा या लिमच्या पारंपरिक मैदानामध्ये. दादा नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणताय, आज कसं नियोजन केलं लक्ष्मणचं? हीच गाडी पळणार आहे. बरं, म्हणजे भागातला पायरा केलाय म्हणावं. कसं वाटतं मैदान? फाटी वगैरे बघितली की नाही? हां. आणि आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? कारण भागातलं मैदान आहे आणि आज सण पण आहे. काय अपेक्षा आहे? बरं बरं. कुठं मैदान वगैरे कुठले झाले 2025? कोणते आत्ता सध्या? कुठलं? पेडगावला घेतलं. बरे वा, म्हणजे बरं, मानाच्या मैदानामध्ये राहिलं. कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी. आपल्या घरच्या गाईचं आहे का विकत घेतलं? विकत घेतलं. चालतंय. शुभेच्छा. मित्रांनो, बोरकरांचा भारत पण आलाय बघा या लिमच्या पारंपरिक मैदानामध्ये. नमस्कार. काय नाश्ता चाललाय का? काय आज कुणाला घेऊन आलात? कसं काय? भारूदला. गाव कुठलं म्हटलं? बोरिवली. आज नियोजन वगैरे कसं केलं? काय पायऱ्या वगैरे? बर. आणि मैदान कुठली झाली ह्याची चालूला? बोरचं झालं, पटरवाडीचं झालं. बर, कोणत्या गांधी पोहतो? दोन्ही गांधी. नाव असं क्वचित ऐकायला मिळतं, म्हणजे कारण बाकीची नावं अशी रिपीटेड ऐकायला मिळतं, पण बारूद असं पाहिलंच. नियोजन आणि पायऱ्यामुळं बैलाचं जरा हे होतं. हां, अडचणी येते. बर, बैल चांगला पळतोय. बैल चांगला दोन्ही गांधी. बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, मावळ मुळशीचा महाकाल पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये. नमस्कार दादा. काय म्हणताय, आज नियोजन वगैरे कसं केलंय? काय पायऱ्या वगैरे? छोट्या बंधूंनी केलेलं. बर. आता चालूला कुठं मैदान झाली ह्याची? चालूला मुळशीत आमदार केसरी झालाय. बर. भैरवनाथ केसरी झालाय. बोरमध्ये परत 2 मैदानाला 2-2 नंबर केले. बर. कोणत्या गांधी पळतो? बोईंजला राहिला इथं. बर. दोन्ही गांधी पळतो. अरे, मित्रांनो, बबनदादा लासूरने यांचा रोमन पण आलाय बघा या लिमच्या मैदानामध्ये. आज बरेच दिवसानंतर रोमन मैदानात दिसतोय.
मित्रांनो सेम बकासूर सारखांना दिसणार नंदी आपल्याला दिसलेला आहे आता. काय म्हणताय आज बकासूरला आणले? हो छोटा बकासूर. आज कसं काय नियोजन केलं काय? घरची गाडी. नाव काय हिचं? हिरा. हिरा.